वाडवल वॉरियर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवताना गोलंदाजी मारवरती सज्ज होताना एका बाजूला विथ द टायगर कालपासून आपण पाहतोय डिफेन्सच्या माध्यमात आमचे कम्प्युटरमॅन आमचे बंधू प्रशांत भगत त्यांनी सुद्धा खूप चांगली भूमिका आपण पाहू शकतो. प्रत्येक चित्र स्क्रीनवरती दाखवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जाते. पहिला चेंडू फुलटा चेंडूवरती प्रहार पहिल्या चेंडूवरती चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. विशेष अतिथी सन्मान्य स्वप्नील कवळी साहेब आपणास विनंती असेल व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या जोडीने सन्मान्य महेशजी म्हात्रे सर आपणास सुद्धा विनंती असेल सर आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. दोन्ही मान्यवरांचं आकाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. एका चौकारानंतर आपण पाहू शकता कशाप्रकारे शांत ठेवले गेले म्हणजे दोन चौकार आल्यानंतर आपण पाहू शकता दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. टॅपच्या सर चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न धावचीची संधी फेकी 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 झालंय. अजून एक डॉट येताना सन्मान्य महेशजी म्हात्रे सर आपणास विनंती असेल आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या जोडीने सन्मान्य स्वप्नील कवळी साहेब आपणास सुद्धा विनंती असेल सर तुम्ही सुद्धा आमच्या व्यासपीठावर येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपण सर्वजण ही स्पर्धा पाहतोय MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आकाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 7 धावा. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये नाही येत आहे. सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 8. कालच्या दिवसापासून आमचे ऑफिशियल अंपायर सन्मान्य खालिद सर यांचासुद्धा कालच्या दिवसापासून खूप चोख भूमिका निभावत आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगली स्वाद मैदानाच्या आतमध्ये चूक निर्णय पालघर जिल्ह्यामध्ये असू दे वसई तालुक्यामध्ये एक चांगली भूमिका निभावतात. चेंडूला पाठवले टॅपच्या सहाऱ्याने सीमारेषा पार चौकार. चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 12 धावा. इथून आपण निशांतला पाहतो ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात की निशांतला सुद्धा पुन्हा एकदा चेंडू टॅपच्या सहाराने पण आता आतमध्ये ढकलले. टॅपच्या सहाऱ्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला आत ढकललं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 13. हर्षने पहिला चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. एकनी धावफलक पुढे सरकताना धावफलकर धावा आपण पाहतोय 14 धावा. 14 धावा धावफलकर दी. इथून बघा टार्गेट सेट करायचं तर विद टायगरला सुद्धा माहिती आहे. निशांतची गेई फुल टॉस चेंडू होता. फुल टोन वसूल करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला चेंडू जातोय मर्यादित रेषेच्या बाहेर. पहिला आदरा पहिला गडी बाद. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार सारे या 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 14. वेगाने वेगाने पुन्हा एकदा यस नोचा कॉल मिसिंग आहे. इथून निशांतची विकेट टिकवणं महत्वाची होतं. धावचीच्या रूपात दुसरा हादरा. विशेष अतिथी सन्मान्य सुनील चुरी साहेब आपणास विनंती असेल आमच्या व्यासपीठावर आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. वेगाने वेगाने चेंडू आपण पाहू शकता. हर्ष किती वेगाने चेंडू हातात आहे. निशांतला इथून हात खोलण्याची संधी नाही देत आहे. 14 धावा. खोलवर टप्प्याचे चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न.
हातामध्ये चेंडू फेकी थोडीशी खराब बॅकअप आहे यष्टीरक्षक. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 15. हातामध्ये चेंडू फेकी थोडीशी खराब. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 22-22. यानंतर होणारी मॅच 10 स्टार विरुद्ध चिमाजी वॉरियर. दोन्ही कर्णधार विनंती असेल इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस घेणार आहोत तर स्टेजच्या समोर यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. 10 स्टार एका बाजूला चिमाजी वॉरियर्स कालपासून या टीमची चर्चा चालू आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकता तीनही मॅच ती टीम जिंकली होती. आणि 10 स्टारचा जर का विचार केला तर डुआडायची परिस्थिती, करो या मरोची परिस्थिती या स्पर्धेच्या माजमध्ये. चेंडू जातोय हाताला लागून सीमारेषा पार, 4 धाव्यांसाठी चौकार. सव्वीस धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 26 रन ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा टॅपच्या साने चेंडू जातो हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सुरेख एफर्ट आपण पाहू शकता. एका हाताने चेंडूला कशा प्रकारे जम्प करून आत ढकललं गेलं. सुरेख क्षेत्ररक्षक नजारा. हर्ष होते त्या ठिकाणी. हर्षला सुद्धा माहिती आहे इथून माझ्या संघाची जबाबदारी. ऑन साईडला फुलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये येतोय, सिंगल कंप्लीट. 28 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. येणारे 2 चेंडू टार्गेट किती सेट केलं जाईल. पुन्हा एकदा टॅपच्या सारे चेंडू हातामध्ये नाही येते, हाताला लागून आता बाहेर जात होता त्या क्षणाला चेंडूला आत ढकललं. 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 30 धावा धावफलकार दी. पुन्हा एकदा एका हाताने क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहू शकता. धावचीची संधी, रनिंग बिटवीन द विकेट पहा. जिथे 1 धाव होणं मुश्किल आहे तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धाव आता इथे ऑफिशियल अंपायर डिसिजन देतील.
10 स्टार आणि चिम्माजी वॉरियर्स यानंतर होणारी मॅच. दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. सर डिसिजन आमच्यापर्यंत शेवटच्या चेंडूचं पोचवायचं आहे. अंपायर ओके सर. 4 आहे. बघा जिथपर्यंत शरीराला चेंडू स्पर्श नाही होत तिथपर्यंत आपण त्या मर्यादित रेषेच्या बाहेर नाही जाऊ शकत. निशांची खेळी आपण पाहू शकता. 20 चेंडूमध्ये 29 धावांची वैयक्तिक खेळी निशांतच्या बॅटमधून आले. आक्रमक खेळी आपल्या संघासाठी निशांत कशा प्रकारे आपल्या संघासाठी द टायगर संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या मनगडातली ताकद मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. खूप चांगली केली. यानंतर होणारी मॅच चिमाजी वॉरियर्स विरुद्ध 10 स्टार. दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. स्टेजच्या समोर ऑन टॉस घेणार आहात. आपण एक नियम असतो आपण जर का म्हणजे जी मर्यादित रेषा आहे जिथपर्यंत चेंडू आपल्या अंगाला स्पर्श नाही होत तिथपर्यंत आपण त्या मर्यादित रेषेच्या बाहेर नाही जाऊ शकत. जर का तुम्ही त्या मर्यादित रेषेच्या बाहेर गेलात आणि नंतरला चेंडू पकडण्याचा प्रयत्न केलात मग तो चेंडू ग्राह्य नाही धरला जाणार आहे. त्यावर मग तो फोर्सचा डिसिजन अंपायरने दिला होता. सन्माननीय स्वप्नीलजी कवळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. सर आपणास सुद्धा विनंती असेल पुढे यायचं आहे. आपला शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. एका बाजूला चिमाजी वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला 10 स्टार. सन्माननीय स्वप्नील कवळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. सर प्लीज पुढे यायचं आहे. आपणास सुद्धा विनंती आहे. मॅचच्या दिशेने होतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल गोलंदाजी मारवरती सुद्धा आपण निशांतला पाहतोय. म्हणजे इथून पहिल्या षटकामध्ये मॅच स्टार्ट नाही करून द्यायचं आहे. त्यासाठी निशांतला सुद्धा माहिती आहे की मला इथून माझ्या षटकामध्ये जास्त धावा नाही द्यायच्या आहेत. पण वाडवल वॉरियर कालच्या दिवसामध्ये केलेली कामगिरी हर्षने केलेला तो अष्टपैलू गेम आपल्या संघासाठी हर्षला आठवणं सुद्धा गरजेचं असणार आहे. 35 धाव्यांचा आव्हान. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये जातोय. सिंगल नाही येणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती. खुलवट टप्प्याच्या चेंडूला ऑफ साईडला डिफेन्सिव्ह पद्धतीने घेऊन काढलं मात्र सिंगल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 3. 10 स्टारने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी घेतलेली आणि समोरच्या संघाला म्हणजे कालच्या दिवसातील चॅम्पियन संघ जो म्हणजे खऱ्या अर्थाने 3 मॅच जिंकून पॉईंट टेबलवरती पहिल्या स्थानावरती आहे चिमाजी वॉरियर संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 4. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये येतोय. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 5 धावा. चेंडूला लेफ्ट केलं गेलं उजव्या यशीच्या बाहेर जाणारा चेंडू. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 6 धावा धावफलकावरती. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन नाही होत आहे बॅट आणि बॉलचं. डॉट चेंडूची सांगता. टॅपच्या सारा खेळण्याचा प्रयत्न. निशांतच्या हातामध्ये फेकी थोडीशी खराब आहे पण स्लो असली तरी फेकी हर्ष मागे आहेत. धावचीच्या रूपात पहिला ब्रेक थ्रू. हर्ष बॅक टू द डग आउट. थँक्यू. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 6. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये येतोय. नाही आपण इथे पाहू शकता द टायगरच्या खेळाडूंनी थांबवलं. फेकी नाही करायची आहे. ही सुद्धा खेळाडूवृत्ती मैदानाच्या आतमध्ये. सर या चेंडूवरचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. येस फक्त सिंगल रन. 7 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 रन ऑन स्कोर कार्ड. टप्प्याचा चेंडू होता आपण पाहू शकता कशा प्रकारे सिंगल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती. इथून 35चा पाठला करायचा तर मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके नाही येत आहे. यष्टीरक्षक आपण पाहू शकता चेश वर्तक
आणि सुद्धा कालच्या दिवसापासून व्ही द टायगर कडून खेळताना म्हणजे यष्ट्यांच्या मागे येणारे चेंडू त्या बॅनरपर्यंत नाही पोहोचून दिल्यात. म्हणजे जिथे मर्यादित रेषा आहे त्या मर्यादित रेषेच्या आत पकडल्यात. त्यांची भूमिका सुद्धा खूप चांगली आहे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 1-0. 10 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. भारत चेंडू 25 धावांची गरज. पहिला चेंडू ऑफ साइडला आपण पाहू शकता जातोय सरळ मर्यादित रेषेच्या बाहेर. गडी बाद. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 10. इथून येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. येणारे 5 चेंडू महत्वाचे 5 चेंडू असणार आहेत. फुल टॉस चेंडूवरती पाठवलंय मात्र चेंडूला 2 धावेसाठी. शरीराचा वेध घेऊन चेंडूला पकडलं यष्ट्यांवरती लावेपर्यंत सिंगल. 13 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. येणारे 9 चेंडू 22 धावांची गरज. जर का 3 मध्ये मोठे फटके नाही आले तर इथून थोडीशी चिंता वाढणार आहे. कारण की शेवटच्या षटकामध्ये तुम्ही किती धावा ठेवल्या जातील त्यासाठी आपण कॅल्क्युलेशन करावं लागेल. 9 चेंडू 22 धावांची गरज. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहू शकता खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट येतोय आणि येणारा प्रत्येक डॉटचा जर का विचार केला तर वाडवलच्या डगआउट मध्ये चिंता वाढवणार आहे. एका बाजूला वॉरियर आहे तर दुसऱ्या बाजूला टायगर आहेत. नो चेंडू. सुरेख सुरेख सुरेख. झेल 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 आपण पाहू शकता. झेल खूप चांगला टिपला गेला. बघा इथून महिला प्रेक्षक वर्गांना विनंती आहे आपण लाल पडद्याच्या थोडेसे जवळ आहेत प्लीज मागे येऊ शकता. कारण की इथून बॉल थोडे जोरात आले तर लागू शकतात. लहान मुलांना सुद्धा विनंती असेल आपण मागे आणायचे आहेत. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 15 स्टेप्स. ओके मग 1 रन मायनस होईल. 14 धावा. थोडंसं लांब व्हायचं आहे कारण की इथून आपण पाहू शकता प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जातोय. ऑन साईडला जास्त करून स्ट्रॉंग झोन असतो फलंदाजाचा तर त्याच दिशेने आपण जास्त प्रेक्षक वर्ग आहेत. तर विनंती असेल आपण थोडंसं मागे राहिलात. स्वतःची काळजी घ्यायची आहे लहान मुलांना सुद्धा. आणि बॅट्समॅन आणि त्याचे इथून थोडासा कमी वेळ असतो पण त्या बॉलवरती जितकं लक्ष देता येईल तितकं लक्ष द्या. येणारे 6 चेंडू 21 धावांची गरज. इथून इथून फक्त लाईट्स लाईट्स फक्त लाईट्स. बेल्स नाही पडले गेले. बेल्स पडली तर बेल्स डिस्क्लोज होणं जास्त इम्पॉर्टंट असतं. बेल्स नाही पडले गेले यष्ट्यांच्या वरतीच आहे. ऑन साईडला फक्त चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवले. इथून मॅचचं इक्वेशन थोडं फसताना येणारे 4 चेंडू 20 धावांची गरज. वाडवल वॉरियर संघ धावचीतच्या रूपात अजून एक गडी बाद होईल का तर येस धावचीतच्या रूपात अजून एक गडी बाद. थँक्यू 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 डीजे. वेगाने 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 चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता आपण पाहू शकता डिक्लेअर झोनमध्ये. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ लागलाय बाकी आहे अजून. खुलवा टप्पाचा चेंडू. अजून एक गडी बाद. या मॅच मध्ये मात्र औपचारिकता व्ही द टायगर विजयाच्या दिशेने जातोय. वाडवल वॉरियर संघ या मॅचला सुरुवात कशा प्रकारे केली. तुम्हाला 35चा पाठला करायचा आहे. पहिल्या 2 षटकामध्ये तुमच्या जास्त धावा येणं ते इम्पॉर्टंट होतं. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू 55चा वाईटचा इशारा येतोय. आणि नंतर जर का तुम्ही तिसऱ्या षटकामध्ये प्रयत्न केले मोठे फटके तर ते तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके नाही आहेत. हार्ड लक टीम वाडवल वॉरियर. शेवटच्या चेंडूवरती धावचीत हिट केलं जाते. विजेता संघ व्ही द टायगरचे खूप खूप अभिनंदन. त्या व्ही द टायगर मध्ये
आणि जर का वी द टायगर या खेळीचा जर का आपण विचार केला तर ज्या खेळाडूने आपल्या संघाची धुरा स्वतः पहिला फलंदाजीसाठी ओपनिंगची भूमिका असतात, नंतर आपण पाहू शकता गोलंदाजी करताना स्ट्राईक बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. मॅन ऑफ द मॅच